अमेरिकेत अध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिलरी क्लिंटन विरुद्ध ट्रम्प या लढतीवर सट्टा बाजार देखील गरम झाला आहे। भारताच्या तसंच जगभरातल्या सट्टा बाजारात हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या अध्यक्ष होतील असं भाकीत वर्तवलं जात आहे। त्यामुळेच भारतात हिलरींवर 45 पैसे तर ट्रम्प यांच्यावर ₹1.40 भाव आहे। अमेरिकेमध्ये हिलरींसाठी $0.40 तर ट्रम्प यांच्यावर $1.44 भाव सुरू आहे। विशेष म्हणजे गेल्या आठवड्यापर्यंत दोन्ही नेत्यांमध्ये फार कमी फरक होता। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात सुमारे 600 कोटींचा तर जगभरात 2000 कोटींचा सट्टा अमेरिकेच्या निवडणुकीवर लागलाय। अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत काटेकी टक्कर होईल असं भाकीत वर्तवलं जात असतानाच हिलरी क्लिंटन यांना मोठा दिलासा मिळालाय। फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच FBI संचालकांनी नुकत्याच उद्धवलेल्या अँटनी वायर यांच्या ईमेलच्या वादात हिलरी क्लिंटन यांना क्लीन चिट दिल्याचं मान्य केलंय। अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदार अँटनी वायनर प्रकरण बाहेर आल्यानंतर हिलरींची लोकप्रियता अचानक घसरली होती, पण आता मतदानाच्या पूर्वसंध्येला FBIनं क्लीन चिट दिल्याचं समोर आलंय। त्यामुळे पुन्हा एकदा हिलरींना मोठा दिलासा मिळालाय। दहशतवाद विरोधी लढाईत ब्रिटनची साथ मिळवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यश आलंय। ब्रिटनच्या पंतप्रधान या नात्यानं पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आलेल्या थेरेसा मे यांनी राजधानीमध्ये मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली। यानंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे असं स्पष्ट करण्यात आलं। 2008च्या मुंबई हल्ल्यापासून ते यंदाच्या पठाणकोट उरीपर्यंत प्रत्येक हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना पाकिस्ताननं कायद्यापुढे आणावं असं या निवेदनात म्हटलंय। Its arc of threat spread across nations and regions. Terrorists move across borders with ease and endanger the entire humanity. I conveyed our deep concerns to Prime Minister May regarding cross-border terrorism and the need for the international community to take strong action against states that support and sponsor terrorism. दरम्यान अत्यंत सकारात्मक चर्चा केल्यानंतर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी हैदराबाद हाऊसच्या हिरवळीवर फेरफटका देखील मारला। यावेळी त्यांच्यासोबत एकही अधिकारी नव्हता। एकूणच मे यांच्या या पहिल्या भारत दौऱ्याला एक व्यक्तिगत टच देण्यात मोदींना यश आलं। मोदी आणि मे यांच्याशी या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली याचा तपशील समजू शकला नसता तरी तत्पूर्वी झालेल्या अधिकृत द्विपक्षीय चर्चेत ब्रिटनच्या व्हिसाचा मुद्दा भारतानं मे यांच्या कानी घातला आहे। त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे। नवी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक झाली। या बैठकीत आजपर्यंत ज्या जागेवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी बसत होत्या त्या जागेवर राहुल गांधी बसल्याचं पाहायला मिळालं। राहुल गांधींनी प्रथमच बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं। सोनिया गांधी यांची तब्येत खराब असल्यानं त्या बैठकीला उपस्थित राहू शकल्या नाहीत। राहुल यांनी मोदी सरकारवर यावेळी जोरदार टीका केली। हा देशाच्या लोकशाहीचा सर्वात खडतर आणि काळा कालखंड असल्याचं ते म्हणाले। NDTV इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीवर घालण्यात आलेल्या 1 दिवसाच्या बंदीला अखेर केंद्र सरकारनं स्थगिती दिली आहे। पठाणकोटला भारतीय वायुसेनेच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं अतिरंजित वृत्तांकन केल्याचा ठपका NDTV इंडियावर ठेवण्यात आला होता। NDTVचे सहअध्यक्ष प्रणॉय रॉय यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री M व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली। बंदीच्या निर्णयाबाबत फेरविचार करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली। राजधानी दिल्लीवर आलेल्या धुक्याचं आच्छादन कायम आहे। नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर आता प्रदूषणाच्या भस्मासुराविरोधात सामाजिक संघटनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। तसंच प्रदूषणाच्या वाढलेल्या पातळीवरून राष्ट्रीय हरित लवादानं केंद्रासह दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान सरकारला फटकारलंय। प्रदूषण कमी करण्यासाठी पावलं का उचलली नाहीत असा सवाल लवादानं विचारलाय। दिल्लीत अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची तयारी सरकारनं सुरू केली आहे। त्याचप्रमाणे इमारत बांधकाम बंद करण्यात आली आहे। दिल्लीतल्या प्रदूषणाच्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक घेण्यात आली। या बैठकीनंतर बोलताना पर्यावरण मंत्र्यांनी प्रदूषणाच्या समस्येला दिल्ली स्वतः जबाबदार असल्याचं म्हटलंय। याआधी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी प्रदूषणाच्या समस्येला शेजारींचे राज्य जबाबदार असल्याचं विधान केलं होतं। बैठकीला दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा या 4ही राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। जम्मू काश्मीर राज्यातल्या पूंछमध्ये झालेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्ह्यातले जवान राजेंद्र नारायण तुपारे यांना वीरमरण आले। त्यांचं पार्थिव बेळगावच्या सांब्रा विमानतळावर आणण्यात आलं।
तिथं त्यांना मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी मानवंदना दिली। आज सकाळी त्यांचं पार्थिव कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातील कारव्या त्यांच्या मूळ गावी आणलं जाईल। गावामध्ये त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी काही काळ पार्थिव ठेवलं जाईल। त्यानंतर शाळेच्या मैदानात राजेंद्र यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। राजेंद्र तुपार हे 22 मराठा इन्फंट्री युनिटचे जवान होते। राजेंद्र यांच्या पश्चात पत्नी, 9 आणि 5 वर्षांची 2 मुलं, आई वडील आणि 2 भाऊ आणि बहीण असा परिवार आहे। केंद्राच्या पाठोपाठ राज्यातही आर्थिक वर्ष 1 जानेवारी ते 31 डिसेंबर ठेवता येईल का, याबाबत चाचपणी सुरू झाली आहे। याबाबत प्राथमिक अभ्यास केल्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिव DK जैन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली। यात प्रधान सचिव V गिरिराज आणि नीता लोचन यांचा समावेश आहे। ही समिती आर्थिक वर्षात बदल करण्याची गरज आहे का आणि ते जर केलं तर काय फायदा होईल, काय नुकसान होईल याचा अभ्यास करून अर्थमंत्र्यांना अहवाल सादर करेल। 1 महिन्यात हा अहवाल येणं अपेक्षित आहे। भाऊच्या धक्क्याच्या ठिकाणी नूतनीकरण केलेल्या प्रवासी धक्क्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। आता भाऊच्या धक्क्याहून प्रवास करताना बोटीची वाट बघण्याची प्रतीक्षालय तसंच खाद्यपदार्थांचे स्टॉल, स्वच्छतागृह अशा सुविधा असणार आहेत। लवकरच मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर नियमित प्रवासी वाहतूक सेवा सुरू होईल। त्यामध्ये 4 चाकी हलकी वाहनं सुद्धा नेता येणार आहेत। भाऊचा धक्का ते मांडवा आणि नेरूळ अशी सुविधा सुरू होईल। तेव्हा या सेवेसाठीच्या टर्मिनलचं भूमिपूजन मुख्यमंत्री आणि गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं। हे टर्मिनल 4 एप्रिल 2018 ला प्रवासी वाहतुकीकरता खुले होईल। राज्यात प्रवासी जलवाहतूक सुरू करण्यासाठी एकूण 63 प्रवासी जेट्टींना परवानगी देण्याची विनंती राज्यानं केंद्राकडे केली होती। त्यापैकी 9 प्रवासी जेट्टी बांधण्यासाठी परवानगी मिळाल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलंय। राज्यात बोरिवली, गोराई, वसई, भाईंदर, विरार, मनोरी, मालवण, घोडबंदर या ठिकाणी प्रवासी जेट्टी बांधल्या जातील। लवकरच या जेट्टी बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया आणि प्रवासी जलमार्ग निश्चित करण्याबाबत निर्णय घेतले जातील। पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कंपनी करणार नाही असा खुलासा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय। नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनकडे केवळ 6 महिन्यांसाठी तात्पुरता चार्ज दिलाय। पुणे मेट्रोचं काम महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशन या कंपनीकडून केलं जाईल। येत्या 2 आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची पुणे मेट्रोला मंजुरी मिळेल असे त्यांनी स्पष्ट केलं। पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रोला देण्यास भाजप वगळता सर्वच पक्षांनी जोरदार विरोध केला होता। मात्र आता गडकरींच्या खुलाशामुळे या वादावर पडदा पडलाय। चांदवड नगरपंचायतीच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आले होते। या कार्यक्रमानंतर सटाणा, मनमाड, नांदगाव, येवला येथील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत नांदगाव आणि मनमाड येथे स्वबळावर लढण्याचं निश्चित झालंय। येवला येथील निवडणुकीमध्ये भुजबळांच्या अनुपस्थितीमध्येही भाजप सेनेमध्ये चिंतेचं वातावरण आहे। फिसकटलेल्या युतीसाठी प्रयत्न चालू असल्याचं आणि ती होईलच अशी आशा पालकमंत्री महाजन यांनी व्यक्त केली असली तरी भाजपचे वाढीव उमेदवार युती होऊ नये यासाठी आग्रही आहेत। नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत चाललाय। सोमवारी जिल्ह्यातला पारा 10 अंशांच्या खाली घसरला। निफाडमध्ये तापमान 9 अंशांपर्यंत खाली गेलंय। गेल्या काही दिवसांपासून 11 ते 13 अंशांच्या दरम्यान असणारं तापमान आणखी खाली घसरल्यानं द्राक्ष उत्पादकांच्या काळजाचा ठोका चुकायला सुरुवात झाली। गव्हाच्या पिकाला मात्र या थंडीचा फायदा होईल, तर या थंडीमुळे जनजीवनावर मात्र परिणाम जाणवतोय। पुण्यातील वानवडी अपंग कल्याणकारी संस्थेच्या हीरक महोत्सव वर्षानिमित्त संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात संस्थेचे जवळपास 400 आजी माजी विद्यार्थी सहभागी झाले होते। संस्था हीरक महोत्सवी वर्षात प्रवेश करत असल्यानं संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अपंग कल्याणकारी संस्थेच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत दीपोत्सव साजरा केला। संस्थेच्या शिकवणीमुळे समाजात यशस्वी जीवन जगत असल्याचं मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं। भारत आणि इंग्लंड यांच्यातील टेस्ट सिरीजला 9 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल। पहिली टेस्ट राजकोटमध्ये रंगेल। या टेस्टसाठी दोन्ही टीम्स सज्ज झाल्यात। न्यूझीलंड विरुद्ध निर्भेळ यश मिळवल्यानंतर टीम इंडिया इंग्लिश टीमलाही धूळ चारण्यास सज्ज आहे। या टेस्टसाठी आम्ही इंग्लंडच्या कुठल्या एका बॅट्समन अथवा बॉलरला लक्ष्य करणार नसल्याचं अजिंक्य रहाणेनं म्हटलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।